नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय वंध्यत्व विकार, आयुर्वेद आणि पंचकर्म. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर निलेश लोंढे आणि डॉक्टर सारिका लोंढे. सर नमस्कार मॅम. नमस्कार. डॉक्टर निलेश लोंढे हे MD आयुर्वेद PhD स्कॉलर आहेत, तर डॉक्टर सारिका निलेश लोंढे MD आयुर्वेद योग शिक्षिका आहेत आणि पिंपरी चिंचवड मधील पहिलं कॅशलेस आयुर्वेद हॉस्पिटल आणि पहिलं NABH अक्रेडिटेड हॉस्पिटलचे जनक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. डॉक्टर निलेश आणि डॉक्टर सारिका हे जवळपास 13 वर्ष आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत 20,000हून अधिक रुग्ण तपासणी आणि उपचाराचा देखील अनुभव आहे. डॉक्टर निलेश लोंढे सांध्याचे विकार, मणक्याचे विकार, सोरायसिस, मूळव्याध यासारख्या आजारांवर आणि डॉक्टर सारिका निलेश लोंढे यांचं स्त्रीरोग, वंध्यत्व, अनियमित मासिक पाळी यासारख्या आजारांवर विशेष संशोधित उपचार हे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. डॉक्टर निलेश आणि डॉक्टर सारिका यांच्या पुढाकारानं गर्भायुर्वेद, निर्मल स्पा, वैद्यांसाठी आयुर्माइंड, हेल्थकेअर पंचकर्म किट्स, क्लाउड हेल्थ क्लिनिक, मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, आयुर्वेद, लाकडी घाणा, वनौषधी लागवड आणि संवर्धन असे अनेक आणि यासारखे अनेक उपक्रम चालवले जातात. आजपर्यंत 500हून अधिक रुग्णांनी आंतररुग्ण म्हणजेच ऍडमिट राहून उपचार घेतले आहेत, तर 150हून अधिक रुग्णांचं आयुर्वेदिक उपचारांचं मेडिक्लेम सँक्शन झालंय. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे अनेक रुग्णांना मातृत्व सुख त्यांनी दिलंय. अपत्य प्राप्तीसाठी उपयुक्त अशी पंचकर्म आणि तसंच उत्तर वस्तीमध्ये विशेष प्रावीण्य त्यांचं आहे. कित्येक ठिकाणी महिला आणि मुलींना तसंच किशोर वयातील मुलामुलींना मार्गदर्शन आणि स्त्री आरोग्य शिबिर त्या घेत असतात. सामाजिक क्षेत्रात देखील त्या कार्यरत आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, NABH म्हणजे नेमकं काय? नमस्ते. खरं तर नॅशनल ॲक्रेडिटेशन असतं. आता जसं कंपन्यांमध्ये ISO असतं तसं आपल्या हॉस्पिटल क्षेत्रामध्ये किंवा आयुर्वेद हॉस्पिटल क्षेत्रामध्ये नॅशनल ॲक्रेडिटेशन असतं. ही सर्वोच्च ॲक्रेडिटेशन आहे ज्याच्यामध्ये पेशंट सेफ्टी आणि क्वालिटी इम्प्रूव्हमेंट ह्या दोन गोष्टींवर सगळ्यात जास्त भर दिला जातो. आपण जर बघतो की महाराष्ट्रामध्ये फक्त 212 आयुर्वेद हॉस्पिटल्स हे NABH आहेत. त्याच्यातले बहुतांश हे आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत. प्रायव्हेट्समध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त 3 ते 4 फुल्ली अक्रेडिटेड आयुर्वेद हॉस्पिटल्स आहेत. त्याच्यापैकी निर्विकार आयुर्वेद हे एक NABH अक्रेडिटेड हॉस्पिटल आहे. याच्यामुळे पेशंट सेफ्टी आणि क्वालिटी केअर ह्या दोन्हींनाही मदत होतेच. त्याचबरोबर सगळे ज्या काही इन्शुरन्स कंपन्या असतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतात ह्या देण्यासाठीचा हा एक बेसिक इलिजिबल क्रायटेरिया मानला जातो. यालाच जोडून एक प्रश्न आहे माझा, म्हणजे आयुर्वेदात मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स असतो? हो, नक्कीच. बेसिकली आपल्याला असं वाटतं की ॲलोपॅथी हॉस्पिटल्समध्येच फक्त इन्शुरन्स असतो, पण आयुर्वेदामध्ये सुद्धा हा मेडिक्लेम इन्शुरन्स असतो. बऱ्याचशा कंपन्या आता कॅशलेस स्वरूपात सुद्धा हा मेडिक्लेम इन्शुरन्स देत आहेत. विशेषतःने निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये HDFC अर्गो, बजाज अलायन्स, SBI जनरल इन्शुरन्स, त्याचबरोबर युनायटेड हेल्थ पारेख, पॅरामाउंट ह्या कंपन्या कॅशलेस स्वरूपात आहेत व उरलेल्या सर्व कंपन्या ह्या रिएम्बर्समेंट स्वरूपात, म्हणजे तुम्हाला ॲडमिट होऊन नंतरून त्याच्यासाठी क्लेम करता येतो. आयुर्वेदातही जर डायग्नोसिस प्रॉपर असेल, ट्रीटमेंट प्रॉपर असेल आणि ॲडमिट राहून ही सुविधा घेत असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या आजारांसाठीचा मेडिक्लेम हा तुम्हाला मिळू शकतो. निर्विकार आयुर्वेद बद्दल तुम्ही सांगताय, पण निर्विकार आयुर्वेद मध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत? निश्चितच निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल्समध्ये अनेक बहुतांश आजारांवर आयुर्वेदिक उपचार, त्याचबरोबर ॲडमिट सुविधा, पंचकर्म, मग सांध्यांचे विकार असतील, मणक्यांचे विकार असतील, त्याचबरोबर पोटाचे विकार असतील, मूळव्याध असेल, त्वचेचा विकार असेल, तसंच पॅरालिसिस सारख्या रुग्णांना सुद्धा ॲडमिट राहून निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये उपचार दिला जातो. सुवर्णप्राश सारखे लहान मुलांच्या सुदृढ आणि प्रतिकार क्षमता चांगली वाढावी याच्यासाठी सुवर्णप्राश सारखे संस्कार मुलांवर केले जातात. याचबरोबर आमचं गर्भायुर्वेद म्हणून म्हणजे गर्भवतीसाठी लागणारे जे काही सर्व साधन सामग्री आहे, त्याचबरोबर सुतिकेसाठी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर जी काही साधन सामग्री लागते ही सर्व गर्भायुर्वेद या मार्फत दिली जाते. एक आमचा निर्मल म्हणून ब्रँड आहे, त्याच्यामध्ये सौंदर्य रिलेटेड ज्या काही सगळ्या चिकित्सा आहेत त्याच्यामध्ये मग वांग असेल किंवा पिंपल्स असतील किंवा काळे डाग असतील, केसांचे काही विकार असतील किंवा अनवॉन्टेड हेअर्स असतील, ह्या सर्वांवर निर्मल याद्वारे सौंदर्य उपायाद्वारे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये हे सगळे उपाय केले जातात. मॅम, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अनेक महिलांना वंध्यत्वाची समस्या असते, पण वंध्यत्वावर आयुर्वेदाच्या दृष्टीने कसा विचार केला जातो? वंध्यत्वावर ज्यावेळेस आयुर्वेदिक पद्धतीने पेशंट आमच्याकडे येतात त्यावेळेस ते 2 कॅटेगरीमध्ये येत असतात. एक तर सुदृढ संतती निर्माण व्हावी यासाठी आयुर्वेदिक उपचार आपण काय करू शकतो.
आणि दुसरी की त्यामध्ये गर्भधारणा राहण्यासाठी ते उपचार घेत आहेत, पण तरीही त्यांना गर्भधारणा होत नाही आहे किंवा गर्भधारणा झाली तरी त्यांना तो गर्भ टिकत नाही आहे. यासाठी ज्यावेळेस रुग्ण आमच्याकडे येतो त्यावेळेस आमच्या आयुर्वेदिकच्या दृष्टीतून आम्ही त्याची तपासणी करतो. आयुर्वेदिक दृष्टीतून ज्यावेळेस आपण तपासणी करतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार करायला लागतो. जसं आपण स्त्री शरीराचा विचार करतो त्याचबरोबर स्त्री मनाचाही विचार करायला लागतो. वंध्यत्वामागचं नेमकं कारण काय आहे ते शोधून काढायला लागतं. आयुर्वेदात सांगितलेलं आहे ज्यावेळेस गर्भधारणा पाहिजे असते तेव्हा 4 गोष्टींची नितांत गरज असते आणि ह्या 4 गोष्टी ज्यावेळेस एकत्र जुळून येतात त्यावेळेस गर्भधारणा होणं हे शक्य होतं. याच्यासाठी आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे, ध्रुवम चतुर्णम स्यानिध्यात गर्भस्यात विधीपूर्वक ऋतुक्षेत्र अंबुबीजाणाम सामग्रयत अंकुर यथा. म्हणजे जसं ऋतू आहे, क्षेत्र म्हणजे जमीन आहे, पाणी आहे आणि बीज आहे, ह्या गोष्टी एकत्र आल्यानंतर ज्याप्रमाणे शेतामध्ये अंकुर फुलते आणि शेत फुलते त्याचप्रमाणे गर्भधारणा राहण्यासाठी ऋतू म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल, अंबू म्हणजे त्याला रक्तवाहिन्या, ज्या गर्भाला पोषण करणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत ते, बीज म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुष बीज आणि क्षेत्र म्हणजे जिथे गर्भ राहणार आहे ती जागा, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जुळून एकत्र येतात त्यावेळेस गर्भधारणा राहण्यास मदत होत असते. ज्यावेळेस रुग्ण आमच्याकडे येतो तो ऋतुक्षेत्र अंबुबीज ह्या 4ही गोष्टी त्यांच्या योग्य आहेत का हे चेक केलं जातं. त्यानुसार रुग्णाला प्रॉपर आहार, व्यायाम, औषधं आणि पंचकर्म याद्वारे सल्ला दिला जातो. असा सर्वांगीण विचार आयुर्वेदातून केला जातो. पण वंध्यत्वाची अनेक कारणं आहेत, यातली कोणती कारणं घेऊन वंध्यत्वाची रुग्ण तुमच्याकडे येतात? ज्यावेळेस वंध्यत्वाची अनेक कारणं तर आहेत, पण बेसिकली आपण बघतो की काही रुग्ण जे आहेत ते PCOD म्हणजे स्त्रीबीज तयार न होणं किंवा स्त्रीबीज न फुटणं किंवा लो AMH असणं म्हणजे गर्भाशयाची प्रजनन क्षमताच कमी असणं, तसेच थिन एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाचा जो आतला स्तर आहे तोच पातळ असणे, तसेच वारंवार गर्भपात होणे, ट्यूबल ब्लॉक असणे किंवा वारंवार IUF फेल जाणे, IVF फेल जाणे किंवा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी, तसेच सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे दुसऱ्यांदा गर्भधारणा राहण्यास अडचण येणे, अशा वेगवेगळे कारण घेऊन पेशंट आमच्याकडे येत असतात. आणि मग या वंध्यत्वावर कशा प्रकारे उपचार केले जातात? वंध्यत्वाचं पहिलं आपल्याला कारणांचा विचार करायला लागतो. कारणांवर उपचार केले की गर्भधारणा राहण्यास सोपं जातं. म्हणजे समजा एखादा रुग्ण PCOD घेऊन आलेला आहे, ज्यावेळेस रुग्ण PCOD घेऊन येतो त्यावेळेस हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. म्हणजे लाईफस्टाईल डिस्टर्बन्स जर असतील आणि त्याच्यामुळे मेटाबॉलिक डिस्टर्बन्स झालेला असेल तर PCOD होतो. अशा कंडिशनमध्ये आपल्याला त्या रुग्णाच्या मेन रूटवर ट्रीटमेंट करायला लागते. म्हणजे जर त्याचे लाईफस्टाईल करेक्शन आपण केलं, आयुर्वेदिक पद्धतीने प्रॉपर आहार, व्यायाम, औषधं आणि पंचकर्माचं जर नियोजन केलं तर असे रुग्णांची PCOD पहिली ट्रीट होते आणि PCOD ट्रीट झाले की त्या रुग्णास आपोआपच गर्भधारणा राहण्यास मदत होत असते. इथे मी माझी एक केस सांगेल. वय वर्ष 29, IT सेक्टरमध्ये काम करणारी ही रुग्ण होती. स्ट्रेसफुल लाईफमुळे बेसिकली तिचे जे पिरियड्स होते ते इरेग्युलर झालेले होते, तसेच बीजही विकसित होत नव्हतं. आधुनिक शास्त्रानुसार तिने त्याच्यावरती उपचारही घेतलेले होते, ज्यामध्ये तिचं स्त्रीबीज विकसित होणे आणि रेग्युलर होणं हे झालं होतं, पण तरीही गर्भधारणा राहत नव्हती. यामध्ये मग ती माझ्याकडे रुग्ण आल्यानंतर रुग्णाला मी प्रॉपर समुपदेशन केलं, लाईफस्टाईलचं मॅनेजमेंट प्रॉपर दिलं आणि त्याच्या अकॉर्डिंग पंचकर्म केले. ती रुग्ण पुढील 3 महिन्यातच कन्सिव्ह झाली. अशीच एक रुग्ण गायनेकोलॉजिस्टने माझ्याकडे पाठवलेली होती लो AMH. त्यामध्ये तिचा AMH जो आहे तो 0.34 होता. म्हणजे अशा कंडिशनमध्ये आधुनिक शास्त्रामध्ये त्यांना डोनर 1 घेऊन ट्रीटमेंट करावी लागते. ती रुग्ण त्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे त्या गायनेकोलॉजिस्टने आयुर्वेदिक उपचार करून बघा म्हणून ती रुग्ण माझ्याकडे पाठवली होती. रुग्ण ज्यावेळेस माझ्याकडे आली त्यावेळेस त्यांची प्रॉपर तपासणी केली. तपासणीनंतर रुग्णास मी वमन पंचकर्म केलं आणि उत्तरबस्ती केली आणि पुढे काही दिवस गर्भाशयाला बल्य अशी औषधं चालू ठेवली की ज्याच्यातून रुग्ण पुढील 3 ते 4 महिन्यातच नॅचरली कन्सिव्ह झाली. तसेच ज्यावेळेस रिकरंट ॲबॉर्शनच्या काही केसेस असतात की ज्यामध्ये वमन, विरेचन, उत्तरबस्तीसारखी पंचकर्म करून हा रिकरंट ॲबॉर्शन जे आहे ते आयुर्वेदाने आपण नक्कीच टाळू शकतो. अशा पद्धतीने आयुर्वेदावर कारणांवरती उपचार केले जातात आणि रुग्णाला त्याच्यातून यश मिळवलं जातं. अगदीच. मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीबद्दल आपण ऐकतोय, पण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणजे काय आणि त्याची कारणं नेमकी काय आहेत? अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीमध्ये आपण बरेचदा बघत असतो की रुग्णाचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण तरीही त्यांना गर्भधारणा राहण्यास कुठेतरी अडचण येत असते. म्हणजे आयुर्वेद बेसिकली मानतो फक्त रिपोर्ट्स नॉर्मल असून चालत नाही, त्याबरोबर त्या स्त्रीचं शरीर प्लस मनही नॉर्मल पाहिजे. मन जर स्वस्थ असेल तरच गर्भधारणा होते
आयुर्वेदात याच्यासाठी एक सुंदर सूत्र आलेलं आहे, प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे जर मन स्वस्थ असेल तर ती रुग्णा गर्भधारणा करू शकते. त्याच्यात दुसरं एक असं सूत्र आलेले आहे की सौमनस्य गर्भधारणम. म्हणजे मनाची प्रसन्नता ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीमध्ये खूप महत्त्वाची असते. आजकाल आपण बघतो की हे जे काही वाढता धकाधकीच्या जीवनामध्ये बेसिकली नवरा बायकोंमध्ये कुठेतरी नात्यांमधलं प्रेम हरवत चाललेलं आहे आणि हे प्रेम हरवल्यामुळे कुठेतरी दुरावा येत चाललेला आहे. त्यामुळे हे जे लोक जोडपी आहेत ती बेसिकली एक मेकॅनिकल रिलेशन त्यांच्यामध्ये येत असतं की फक्त कॅलेंडर बघून ते डेज फॉलो करत असतात. इथे कुठेही मनाचा संबंध त्यांचा येत नाही. त्यामुळे अशा केसेसमध्ये आपल्याला त्या रुग्णाच्या मन जे आहे त्याच्यावरती काम करायला लागतं. यासाठी योग्य रीतीने समुपदेशन करावं लागतं. त्या रुग्णाला आहार, व्यायाम, औषधं, पंचकर्म याच्या साहाय्याने आपण त्याची मनाची शुद्धी करण्यासाठी मदत करत असतो. इथे पण मी माझी एक केस सांगेल. बेसिकली ही केस आहे, याच्यामध्ये ती रुग्णा जी होती तिचे मिस्टर म्हणजे कोविडचा काळ होता, त्यामुळे ते वर्क फ्रॉम होम करत होते. त्यांचं शेड्यूल जे होतं लॉग इन त्यांचं लेट नाईट लॉग आउट चालायचं. म्हणजे ते रात्री 2-3 वाजता त्यांचं लॉग आउट होत होतं. त्यामुळं ते रुग्ण ज्यावेळेस ओव्ह्युलेटरी पिरियड असायचा त्यावेळेस दुपारी रिलेशन ठेवायचे. दुपारी रिलेशन ठेवणं हे आयुर्वेदात निषिद्ध सांगितलेलं आहे. आणि त्या रिलेशननंतर जो काही मनाला शांती पाहिजे असते, शरीराला शांती पाहिजे असते, ती त्यांना मिळत नव्हती आणि त्यामुळे तिला गर्भधारणा राहण्यास अडचण येत होती. तिचं मी फक्त योग्य समुपदेशन केलं, तिची प्रॉपर परत एकदा तिला काउन्सिलिंग केलं, सांगितलं आणि मग त्यानुसार त्यांनी रिलेशन ठेवायला, रात्री रिलेशन ठेवण्यासाठी सुरुवात केली. तर असं ती पुढील 3 ते 4 महिन्यातच नॅचरली कन्सीव्ह झाली. डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचं आहे, अनेक जोडपी IUI किंवा IVF करतात, पण यात देखील अपयश आलेल्या रुग्णांना आयुर्वेदाकडून काही आशा आहे का? हो, नक्कीच. आयुर्वेदाकडनं याला खूप छान आशा आहे. बेसिकली आपण बघतो की ज्यावेळेस IUI किंवा IVF करून रुग्ण आपल्याकडे येत असतात त्यावेळेस ते कुठेतरी निराशाजन्य अवस्थेत असतात. म्हणजे ही रुग्ण बेसिकली ती ट्रीटमेंट IVF सारख्या प्रोसिजर घेतल्यामुळे त्या रुग्णांना एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलेलं असतं. त्यामध्ये त्यांचं शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक खच्चीकरण पण झालेलं असतं. त्यामुळे मनातही कुठेतरी निगेटिव्हिटी आलेली असते. ज्यावेळेस अशा रुग्णांना आपण आयुर्वेदाकडून उपचार करतो त्यावेळेस पंचकर्मसारखी ट्रीटमेंट खूप चांगला फायदा करते. बेसिकली बरीचशी सामान्य माणसं ह्या पंचकर्म ट्रीटमेंटपासून जागरूक नाही आहेत. त्यांना असं वाटतं की जे आधुनिक शास्त्रातून झालं नाही ते आयुर्वेदाने काय होईल किंवा पंचकर्माने काय होईल. तर मला त्यांना इथे सांगावंसं वाटतं की आयुर्वेद हे बेसिकली जगण्याचं शास्त्र आहे. त्यामुळे यामध्ये बेसिकली तुमच्या जगण्याची जर लाईफस्टाईल नीट केली आणि त्याच्याबरोबर आहार, व्यायाम, औषधं आणि पंचकर्माचं जर योग्य नियोजन केलं तर नक्कीच तुम्ही IUI IVFवरती आयुर्वेदिकरित्या उत्तम उपचार मिळवू शकता आणि त्याच्यातून यशही मिळू शकतं. इथे एक मी माझी केस सांगेल. बेसिकली ही केस होती 2 सायकल त्यांच्या IVF झालं होतं. ते IVF त्यांचं फेल गेलं होतं. बेसिक रुग्णाला 3ऱ्यांदा IVF करायचं होतं. ही केस मला एका गायनेकॉलॉजिस्टनीच पाठवली होती. त्यामध्ये ती रुग्ण 3rd IVF करण्याच्या अगोदर काहीतरी आयुर्वेदिक उपचार करा असं त्या डॉक्टरांनीच त्या रुग्णाला सांगितलं. त्यामुळे ती रुग्ण माझ्याकडे आली होती. रुग्ण माझ्याकडे आल्यानंतर त्यांची मी प्रॉपर हिस्ट्री घेतली, रुग्णाला प्रॉपर आहार, व्यायामाचं योग्य नियोजन सांगितलं आणि रुग्णाला मी वमन पंचकर्म केलं. वमन पंचकर्मानंतर बेसिक ती रुग्णा जी IVFसाठी जाणार होती ती त्याच सायकलमध्ये नॅचरली कन्सीव्ह झाली आणि त्या रुग्णाचा जो काय IVFसाठी होणारा खर्च आहे तो आपण तिथं टाळू शकलो, तो फक्त आयुर्वेदाच्या साहाय्याने. IUI असेल किंवा IVF असेल, पण त्याच्यानंतर आयुर्वेद कसं फायद्याचं ठरलंय लोकांसाठी, रुग्णांसाठी? बेसिकली मी मगाशी जसं सांगितलं की आयुर्वेद हे बेसिकली तुमच्या जगण्याचं शास्त्र आहे. ते तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने फॉलो कराल म्हणजे तुम्ही तुमच्या आयुर्वेदात एक सूत्र सांगितलेलं आहे की बेसिक आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतो त्याला 7 धातूंची रचना दिलेली आहे. म्हणजे धारणात धातवा, म्हणजे गर्भधारणा जर तुम्हाला करायची असेल तर तुमची धातूंची क्वालिटी चांगली पाहिजे. म्हणजे आपण जो काही आहार घेत असतो त्या आहाराचं बेसिकली रसात, रक्तात, मांसात, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू तयार होत असतात. ज्यावेळेस हे 7 धातू तुमचे योग्य रीतीने होतात त्यावेळेस शेवटचा जो धातू असतो तो शुक्र धातू असतो. त्याचं काम आहे की गर्भधारणा करणं. मग ह्या धातूपर्यंत तुमचं पचन जे आहे किंवा तुम्ही जे काही लाईफस्टाईल फॉलो करता त्यातून तुम्ही जो काही आहार घेत असता तो योग्य रीतीने आहार तुमचा पचन व्हावा आणि त्या धातूंचं योग्य रीतीने पोषण व्हावं, त्या शुक्र धातूचं पोषण व्हावं, ह्यासाठी आयुर्वेद प्रयत्न करत असतो. त्यासाठी जिथे तुम्ही कमी पडता
त्या केसेसमध्ये आयुर्वेद म्हणजे आम्ही वैद्य लोक तुम्हाला मदत करत असतो. म्हणजे ही सेम गोष्ट आहे की ट्रॅफिक जॅम जसं होतं त्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला पुण्यापासून नाशिकवरती जायचं आहे, पण मध्ये जर ट्रॅफिक जॅम असेल तर जसं पोलीस काम करतो त्या पद्धतीने आयुर्वेदिक वैद्य बेसिकली ज्यावेळेस आहार घेता तेव्हापासून शुक्रधातूपर्यंत ज्यावेळेस पोहोचायचं असतं, जिथे कुठे ट्रॅफिक जॅम येईल ते काढून टाकण्याचं काम हे आम्ही आयुर्वेदिक वैद्य औषधातून आणि पंचकर्मातून करत असतो. त्यामुळे या IUI किंवा IVF सारख्या रुग्णांना आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असतो. तुम्ही मगाशी एक शब्द वापरलेला निर्विकार बाळ, ही कॉन्सेप्ट नक्की काय आहे? निर्विकार बाळ, ज्यांना बेसिकली निर्विकार ह्या निर्विकारमधून प्रेग्नेन्सी राहिलेल्या आहेत, अशा जोडप्यांची नावं आम्ही निर्विकार बाळमध्ये एनरोल करत असतो. बेसिकली निर्विकार बाळमध्ये ही एक जनजागृती सामान्य माणसांमध्ये व्हावी, तसेच आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, ह्या दोन्हीही उद्देशाने ही कन्सेप्ट आम्ही तयार केलेली आहे. यामध्ये ज्यावेळेस जोडपे आमच्याकडे कन्सीव्ह होतात आणि ते बेबी डिलिव्हर्ड होतं त्यावेळेस बाळाचं नाव आम्ही निर्विकार बाळमध्ये एनरोल करत असतो. ज्यावेळेस आम्ही ही गोष्ट सोशल मीडियावर टाकतो त्यामध्ये आम्ही पेशंट आमच्याकडे कोणत्या कारणासाठी आला होता, त्याला आम्ही काय ट्रीटमेंट दिली आणि त्यातून त्याला कसा फायदा झाला, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन करत असतो, जेणेकरून ते जनसामान्यांनाही कळावं की आयुर्वेदाने खरंच प्रेग्नन्सी राहते आणि कोणत्या कोणत्या कारणांसाठी प्रेग्नन्सी राहते. ही निर्विकार बाळ अशी कन्सेप्ट आहे. आणि यात मला आणखी एक सांगावंसं वाटतं, म्हणजे ही अभिमानास्पदाची गोष्ट आहे निर्विकार आयुर्वेदसाठी. बेसिकली माझ्या एका रुग्णाने तिच्या बाळाचं नाव निहारिका असं ठेवलं होतं. म्हणजे निर्विकारचा नि आणि सारिकाचा रिका अशा अर्थाने ते निहारिका असं नाव ठेवलं होतं. म्हणजे हा निहारिका ही गोष्ट खरं आमच्यासाठी अभिमानास्पद आहे आणि हा अभिमान आम्हाला कोणी मिळून दिला तर तो आयुर्वेदाने दिलेला आहे. त्यामुळे आयुर्वेद ग्रेट आहे. नक्कीच. त्यामुळे सगळेच धकाधकीचं जीवन जगतायत, स्ट्रेसफुल लाईफ सगळ्यांचीच आहे, पण याच सगळ्यात तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? नक्कीच. बेसिकली ज्यावेळेस गर्भधारणा पाहिजे असते त्यावेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं की संकल्प करायला लागतो. म्हणजे ज्यावेळेस संकल्प करतात की आम्हाला आता बाळ हवं आहे, त्यावेळेस जर त्यांची जी काही रुटीन लाईफ आहे त्याच्याबरोबर जर आयुर्वेदाचे आहार, व्यायाम, औषधं आणि पंचकर्म यांच्या सहाय्याने जर त्यांची मदत घेतली तर रुग्ण बेसिकली गर्भधारणा जी करणार आहे ती नॅचरल वेनी पण होईल, प्लस जे काही बाळ निर्माण होणार आहे त्यातून हे भावी पिढी निर्माण करणारं बाळ आहे. म्हणजे हे आपल्या देशाचं भवितव्य आहे ते सुदृढ होण्यासाठी किंवा ते सक्षम बनवण्यासाठी बेसिकली आयुर्वेद चांगला मदत करतो. त्यामुळे मी श्रोत्यांना नक्कीच सांगेल की संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे की शुद्ध बीजा पोटे फळं रसाळ गोमटी. म्हणजे जर बीज शुद्ध असेल तर नक्कीच त्याला येणारी फळं ही रसाळ आणि गोमटी असणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पुढे भारत घडवायचा आहे, भारत सक्षम बनवायचा आहे, सुदृढ बनवायचा आहे, तर आपली पुढची पिढी पण योग्य रीतीने निपजली पाहिजे, जपली पाहिजे. त्यासाठी आयुर्वेदाचं अवलंबन करा, कारण की आयुर्वेद हे जगण्याचं शास्त्र आहे, आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आहे. त्यामुळे आयुर्वेद जगा, निर्विकार राहा. तुम्ही 20,000हून अधिक रुग्ण चेक केले, तपासले, ते तुमच्याकडे आले. तुमचे असे काही अनुभव आहेत सांगण्यासारखे रुग्णांसंदर्भातले? हो, नक्कीच. बेसिकली काही अशा टिपिकल पेशंट असतात की जे आपल्या खूप लक्षात राहत असतात. त्यामध्येच ही एक केस आहे. बेसिकली ही जी पेशंट माझ्याकडे आली होती खूप फ्रस्ट्रेटेड ह्याच्यामध्ये आली होती. ही केस होती रिकरंट ॲबॉर्शनची. म्हणजे या रुग्णाला बेसिकली 6 वेळा गर्भधारणा झाली होती, पण काही कारणास्तव म्हणजे कधी ब्लिडिंग होणं, तर कधी कार्डियक ॲक्टिव्हिटी ॲब्सेंट असणं किंवा कधी ब्लायटेड ओव्हम असणं, अशा अनेक कारणानं तिचं ॲबॉर्शन होत होतं. बेसिकली आधुनिक शास्त्रामध्ये तिने उपचार घेतले होते. त्याच्यासाठी तिनं इम्युनोथेरपीसारख्या ट्रीटमेंट्स किंवा बाकीच्या त्यांना बऱ्याच आधुनिक उपचार सांगितले होते. ते करून ती रुग्ण माझ्याकडे आली होती. ज्यावेळेस रुग्ण आली होती त्यावेळेस ती म्हणजे खूप रडली ॲक्च्युली. तिनं मला सांगितलं की मला काही करून आयुर्वेदाकडनं बाळ द्या, असं तिनं मला सांगितलं होतं. मी म्हटलं मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करेल, पण मी तुला श्युअरिटी देऊ शकत नाही. ज्यावेळेस ती रुग्ण माझ्याकडे आली त्यावेळेस मी प्रॉपर जसं आयुर्वेदात हे फिक्स आहे की बेसिक त्या वंध्यत्वाचा रूट कॉज काय आहे तो पहिला शोधून काढायचा. कारण की जर रूट कॉजच नीट शोधला नाही तर कितीही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तरी त्याचा फायदा त्याच्यावरती होत नाही. त्यामुळे ती रुग्ण ज्यावेळेस आली त्यावेळेस तिची प्रॉपर तपासणी केली. बेसिकली तिचा गर्भाशयाचा जो आतला स्तर होता तो पातळ होता, त्यामुळे तिला ती गर्भधारणा तिथे राहत नव्हती. मगाशी जसं मी एक सूत्र सांगितलं की त्यामध्ये क्षेत्र म्हणजे गर्भाशय हे जेवढं चांगलं त्याला आयुर्वेदात शेतीची उपमा दिलेली आहे. म्हणजे जेवढी तुमची शेती चांगली, जेवढी तुमची सुपीक शेती, तेवढं तुमचं तिथं लावलेलं बी हे चांगलं उगवतं. पण या रुग्णामध्ये बेसिकली ती शेतीच चांगली नव्हती. म्हणजे तिचं एंडोमेट्रियम इतकं थीन होतं
की तिने IVF करून सुद्धा तिला ती कन्सिव्ह होत नव्हतं, म्हणजे ते इम्प्लांट होत नव्हतं, तिथं टिकत नव्हतं, ते कुजत होतं काहीतरी कारणाने. मी तिचं बेसिकली जेव्हा ती आली त्यावेळेस तिचं एक विरेचन नावाचं पंचकर्म केलं. तिच्या शरीरात उष्णता खूप अतिरिक्त मात्रेत होती, त्यामुळे मी तिचं विरेचन केलं आणि उत्तरबस्ती म्हणून एक ट्रीटमेंट असते जी गर्भाशयाचा आतला थर वाढवण्यासाठी मदत करत असते, ती केली. आणि त्या रुग्णाला आहाराचं आणि व्यायामाचं योग्य नियोजन समजावून सांगितलं. ती रुग्ण बेसिकली पुढच्या 4 महिन्यात तिनं नॅचरली कन्सिव्ह केलं आणि तिला ट्विन्स प्रेग्नन्सी राहिली. आणि ही ट्विन्स प्रेग्नन्सी थ्रू आउट 9 मंथ बेसिकली तिनं आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली. ॲलोपॅथी अलाइड चालू ठेवलं होतं, पण त्याच्याबरोबर तिनं थ्रू आउट 9 मंथ आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन तिनं 2 जुळ्या बाळांना जन्म दिला. ही केस माझ्यासाठी नेहमी स्मरणात राहणारी लक्षात राहणारी आहे. कारण ही रुग्ण ज्यावेळेस डिलिव्हर्ड झाली त्यावेळेस त्या रुग्णाच्या मिस्टरांनी पहिला पेढा हा मला आणून दिला आणि तो पण 5व्या दिवसानंतर. 5 दिवस त्यांनी पेढे कोणालाही वाटले नाहीत. ते बोलले पहिला पेढा मी मॅडमलाच देणार आणि मगच मी पेढे वाटणार. त्यामुळे ही केस माझ्या खूप छान लक्षात राहिली आहे. नक्कीच तुम्ही खूप छान माहिती दिली आहे आणि या माहितीचा आपल्या श्रोत्यांना प्रेक्षकांना नक्कीच पुरेपूर उपयोग होईल. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमात तुर्तास इथेच थांबतोय. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.